तर आता आपण आलेलो आहोत बस म्हणते चिंचकट चौक जिथे आपण आजूबाजूचा परिसर बघू शकता. सगळा घाणेरडा आहे आणि बघा असे दुपारी गरजुनी लोक इथं बसलेले असतात. तर ह्या जागेचा कुठल्याही प्रकारचा काही उपयोग होत नाही आणि ही वर्षानुवर्ष जशी फ्लायओव्हर झालेले आहेत तशी जागा पडीतच आहे. तर अशा ठिकाणी जर शासनाने अकोल्यासारखे जे फ्लायओव्हरच्या खाली जे प्रकल्प राबवले असे प्रकल्प राबवले तर निश्चितच या जागेचं सुंदरता अजून वाढण्यास मदत होईल आणि देशाच्या एका जे महात्मा गांधींनी जे स्वप्न बघितलं होतं स्वच्छ भारत सुंदर भारत तर त्या दिशेने परत एकदा वाटचाल चालू आहे असं तरी मला वाटतं. अजून एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर आपण आलेलो आहोत पिंपळगाव बसमध्ये चिंचकट चौफुलीवरील त्याच चौफुलीवरील दुसऱ्या भागात माझ्या पाठीमागे बघू शकता की सगळी म्हणजे अतिशय गरीब अशी लोकं इथं राहतात ज्यांना आपण भिकारी म्हणतो. ही लोकं इथं राहतात आणि त्यांनी त्याच्यावर कब्जा करून घेतला आणि आजूबाजूला सगळी घाण परिस्थिती इथं निर्माण झालेली. तर जी प्रकल्प मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राबवली जातात आणि त्या जागेचा चांगला उपयोग केला जातो तेच प्रकल्प अशा ठिकाणी राबवून ह्या जागा सुशोभित केल्या तर निश्चितच त्या नगरपरिषद असेल नगरपालिका असेल यांच्या वैभवामध्ये एक मानाचा तुरा रोवला जाईल. तुम्ही काय सांगाल याला? आता ही जागा जर बघितली तर कमीत कमी 2.5 ते 3 एकर जागा एक अप्रॉक्सिमेटली येईल. तर या जागेचा उपयोग काय? शून्य, काहीच नाही. शहराच्या सुशोभीकरणासाठी काही वापर नाही. कुठलाही प्रकल्प राबवण्यात आलेला नाही. जेव्हापासून ही फ्लायओव्हर झाले तेव्हापासून ही जागा असली अशीच आहे. फक्त दुर्गंधी पसरवते, बाकी याचा काहीच उपयोग नाही आहे. तर त्रासाचे नागरिकांना थोड्याफार जागेमध्ये तिकडं वापर झालेला आहे. पण एवढी जागा जर असेल आणि तिचा जर काही वापर केला नसेल तर ते व्यर्थ आहे सगळं. नगर परिषदेने सुद्धा याच्याबद्दल विचार करावा आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाशी संपर्क साधून लवकरात लवकर या जागेचा काहीतरी चांगला उपक्रम राबवण्यासाठी उपयोग करून घ्यावा आणि नागरिकांना एक चांगलं सुसज्ज असं काहीतरी खेळाचं मैदान किंवा एक गार्डन असेल, ग्रीन जिम असेल, नाना पार्क असेल, इतर अनेक प्रकल्प राबवण्यासाठी याचा उपयोग करण्यात यावा अशी आम्ही नम्र निवेदन करतो नगर परिषदेनं सुद्धा आणि हायवे अथॉरिटीला सुद्धा. धन्यवाद.